हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर कसे आहात मंडळी? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आणि काल माझा विशलिंगचा पगार आलेला आहे, त्यामुळे सगळ्यांनी मला खूप 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 शुभेच्छा दिल्या आणि सगळ्यांसोबत मी ही गोष्ट सुद्धा शेअर केली, कारण मला सुद्धा राहवत नव्हतं. पहिल्यांदा कुठे का होईना आपण थोडेसे तुटकून जे का होईना आपण पैसे कमवले, ते जरा खूप मोठे आहे. तरी नवऱ्याकडून काय कॉम्प्लिमेंट मला आलं नाही आहे. ठीक आहे ठीक आहे असं सोडून दिले विषय. अकाउंटला आले, त्यांना मेसेज पण दाखवला, म्हणजे इट्स ओके. काय त्यांनी ते विषय सोडून दिला. ठीक आहे, आपल्याला थोडाफार सपोर्ट करतायत ना, ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तर चपात्या झालेल्या आहेत, पसारा पडलेला आहे, भांडी तशीच आहेत, तर सगळं काम पडलेलं आहे. चला म्हटलं पहिल्यांदा व्हिडिओ पोस्ट करते आणि मग माझी कामं उरकते, त्याशिवाय मलाही चैन पडणार नाही. तर खूप सगळ्या महिलांचा असा प्रश्न होता की विशलिंगला कसं ॲक्टिव्ह करावं, या विशलिंगमधून कसं कमवावं, या मिशो वगैरे सगळं ते कसं व्हाईट लिस्ट कसं करावं. तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर कसं आहे ना मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं तुमचा पाया मजबूत असणं महत्त्वाचं आहे. सगळीकडेच कुठेही गेला तर पाया. तर पाया म्हणजे काय, तर आपलं सोशल मीडिया अकाउंट जे आहे, जे तुमचं यूट्यूब असेल, फेसबुक असेल, या इन्स्टा असेल, ते सगळं ओके असणं महत्त्वाचं आहे. यूट्यूब म्हणजे जसं का यूट्यूबवर तुमचे 1000 सबस्क्रायबर्स आणि मॉनिटायझेशन हे क्लिअर हवं, ओके. आणि इन्स्टा म्हटलं तर इन्स्टावर असं मी ऐकलं होतं, मला पूर्ण इन्स्टाची माहिती नाही आहे, 2000 तरी फॉलोवर्स इन्स्टावर हवे होत असं काहीतरी आहे. आणि फेसबुकला ऑलमोस्ट तेच, जसं इन्स्टा आहे तसंच फेसबुकवरून दोन्ही मेटाचं आहे, ओके. सो हे सगळं आहे, पण दोन्हीकडे तुमचा क्रायटेरिया कंप्लीट हवा, तरच तुम्हाला ते अलाव करताना, तर तुम्हाला ते अलाव करत नाही विशलिंग. मिशोचं स्वतःसुद्धा मिशो क्रिएटर क्लब आहे, पण ते मला नंतर कळालं. मला सुरुवातीला जे माहिती होतं काही विशलिंग, जे विशलिंगमध्ये तुम्ही म्हणजे विशलिंग क्रिएटर हा जर ॲप तुम्ही ओपन केलात, विशलिंग क्रिएटर नुसता विशलिंग नाही, तर विशलिंग क्रिएटर म्हणजे जो स्पेशल क्रिएटरसाठी असतो, तो तुम्ही जर ओपन केलात, त्यामध्ये तुम्हाला काही काही अशा गोष्टी मागेल. तुमचं बँक अकाउंट डिटेल्स मागेल, तुमची काही ते प्रोफाईल सगळे माहिती वगैरे मागेल, या अजून काही बाकीच्या गोष्टी आहेत, ते तुम्हाला तुमचे अकाउंट्स जे जे आहेत ते तुम्हाला लिंक करायला सांगणार. सो मी सगळ्यात पहिलं माझं वायटीचं जे अकाउंट होतं ते मी लिंक केलं होतं. सो ते लिंक केल्यानंतर मला ते मिशोचं, फ्लिपकार्टचं आणि मिंत्रा हे 3 मला दिसत होते ब्रँड, बाकी काही ब्रँड दिसत नव्हते. ते व्हाईट लिस्ट करण्यासाठी बाकीचे ब्रँड मला वाटतं तुम्ही प्रोडक्ट मागवू शकता आणि रिटर्नही करू शकता, तिथे काही व्हाईट लिस्टचं ऑप्शन नाही आहे. बट तिथे काहीतरी क्रायटेरिया असेल, मी ते अजून ओपन केलेलं नाही आहे. पण 3 क्रायटेरियाज ब्रँडचे आहेत. जे फ्लिपकार्टचं असं आहे की फ्लिपकार्टचं तुम्ही स्वतः सुरुवातीला व्हाईट लिस्ट करू शकत नाही, प्रोडक्ट मागवू शकता, नंतर रिटर्न करायच्या वेळेला काहीतरी ते नंबर वगैरे, ऑर्डर आय डी वगैरे घेतं, आणि त्यानंतर ते तुम्हाला रिटर्न करायच्या वेळेला काहीतरी तुमचं पैसे वगैरे काहीतरी कट करतं, असं आय थिंक आहे. ते अजून ओपन केलेलं नाही आहे. मिशोचं मी स्वतः सुरुवातीला व्हाईट लिस्ट करण्यासाठी त्यांचा फॉर्म फिल केला आणि टाकले. त्यांनी सांगितलं की 10-15 दिवसामध्ये तुम्हाला ते नोटीस येईल की तुमचा व्हाईट लिस्ट अकाउंट झालेला आहे की नाही, पण ते काही 10-15 दिवसांनी आलं नाही. शेवटी मी वाट बघितली, नंतर वैतागली, आणि नंतर 1 महिन्याने डायरेक्ट मेसेज आला जीमेलला की तुमचं व्हाईट लिस्ट झालेला आहे. सो तेव्हा थोडासा आनंद झाला. पण लगेच काही सुरू केलं नाही मी, कारण सुरुवात होती का माहिती नव्हतं. मग हळूहळू सुरुवात केली, हळूहळू प्रोडक्ट मागवत गेले, आणि तसं तसं करता 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 माझं विशलिंगचं ते क्रिएट जर्नी जी आहे ते स्टार्ट झाली. आणि त्यामध्ये सुद्धा ते सांगतं आहे की तुम्ही फ्लिपकार्ट या मिंत्रावरून मागवा, तिथेही कपडे वगैरे खूप छान आहेत, चांगली क्वालिटी आहे. पण ठीक आहे म्हटलं, मागवूया, काय हरकत नाही आहे. पण सुरुवातीला आपण मिशोवरून करूया, जिथे की लो बजेटमध्ये आपल्याला कपडे मिळतात, आणि ट्राय करूया आणि खरंच खरं आहे का या खोटं आहे. सो असं करता करता मी सुरुवात केली, आणि ते थोडंसं समजलं की हे खरं आहे बरं. आणि थोडेसे मी मागे पडले, कारण मी अजून काही काही क्लोथ्स मागवायला, कारण माझ्याकडे पैशाची कमतरता आहे. सो मी जसं मला जमेल तसं मी करत गेले. हा फक्त एवढंच आहे की तुम्ही व्हिडिओ बनवत राहा, बाकी सेल होणं न होणं हे तुमच्या ग्रोथवर या व्ह्यूजवर या तुमच्या पब्लिकवर डिपेंड आहे. काही तुम्हाला लोक अशी भेटणार की तुमच्या, मला वाटतं सुरुवातीला तुमच्या ना सगळ्या आय डीवर आहे ना सगळी कंजूस आणि चिकूट आणि जेलसवाली लोक असतात सुरुवातीला. जास्त जेव्हा तुमच्याकडे असतात फॉलोवर्स, सबस्क्रायबर्स नसतात, याचा अर्थ समजून जा की त्यातली अर्धी लोक हे तुमच्या जवळपासची असतात, जे की तुम्हाला सपोर्ट नाही करणार, जे की तुम्हाला नेहमी टोचून तुम्हाला नुसतं तुमचे व्ह्यूज म्हणजे व्ह्यूज बघतील, तुमचे व्हिडिओज बघतील, पण ते पुढे सेंड करणार नाही, शेअर करणार नाही, काय काय सगळं तुम्ही अपेक्षाही करू नका. पण जेव्हा तुमचे हळूहळू व्ह्यूज वाढायला लागतील, या तुम्हाला जास्त तुमच्या ज्या क्लोथचे कपडे आहेत त्यांचे सेल होतील, तेव्हा तुम्हाला हळूहळू मार्जिन हे मिळत जाईल. त्यामुळे अपेक्षा कधीही कोणाकडून करू नका, काम करत राहा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण अजून सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमचं सोशल मीडिया जे अकाउंट्स आहेत ते मॉनिटाईज असणं महत्त्वाचं आहे. मला यूट्यूबमुळे माझं व्हाईट लिस्ट झालं होतं. भले माझे इन्स्टावर सबस्क्रायबर फॉलोवर्स नाही आहेत, कमी आहेत, पण तिथे सुद्धा माझं ते अलाव झालं का, तर माझं यूट्यूबमुळे मला जिकडे तिकडे मला फायदा पडलेला आहे. सो असं सगळं आहे. अजूनही काही मोठी बेटी नाही आहे, माझी नुसती सुरुवातच आहे. पण जे कोणी करू इच्छितात
त्यांनी खरंच करावं. काय हरकत नाही. छोट्या मोठ्या तुटपुंज्या गोष्टीतून थोड्या पैशातून करायला काय हरकत नाही आहे. मिशोवर तर खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला वस्तू मिळून जातील मिशोवरती. सध्या मिशोपासून सुरुवात करण्यास काहीही हरकत नाही आहे. हे सगळं आहे. आणि मला माझ्या मुलीमुळे खरं तर काही गोष्टी जमत नाही आहेत. ते सारखं तिचे हात दुखणं, पाय दुखणं, सारखं तिचा प्रॉब्लेम चालू आहे. सारखं दवाखान्यात जाणं चालूच आहे. तुम्ही बघितलंच की लास्ट टाईम मी आता लास्ट वीकमध्ये जाऊन आले आणि असं वाटलं होतं की या वेळेला चिमूचं सगळं काही औषधं सुरू होतील आणि सगळं काही बरं होईल आणि आता चला परत 10 वेळा जायची गरज नाही आहे. म्हणजे ज्या एक माइंडमध्ये माइंडसेट बसेल माझा की ठीक आहे औषधं सुरू झाली, आता काय नाही, आता कंटिन्यू आता टेन्शन घ्यायची गरज नाही, क्लिअर आपल्याला समजलं. पण आता परत पचका काय झाला आहे की त्याचे जे होल एक्झामचे रिपोर्ट्स आलेत ते थोडेसे त्यांना डाऊटफुल वाटतं. त्यांनी पुन्हा आम्हाला औषधं बंद केली, जुनी नवीन चालू केली फक्त 1 महिन्यापुरतं आणि परत सांगितलं 1 महिने त्याच्या कोलोनोस्कोपी हे ते सगळे टेस्ट करूया. सो परत आमच्या पायाखाली जमीन थोडीशी हललेली आहे. सो बघूया. त्याने सांगितलं आता चालू केलेले औषधं सूट होत आहेत का ते बघू हे ते. आम्हाला वाटलं होतं की होल एक्झाम रिपोर्ट्स केल्यावर तरी काहीतरी रिलॅक्स होऊ आम्ही, पण तसं काही नाही झालेलं आहे. ठीक आहे, जे असेल ते असेल, बाकी परमेश्वरावर सोडायचं आणि काम करत राहूया. बाकी सगळ्यांना मी एकच सांगेन, काम करत राहा, काम करत राहा आणि टेन्शन खरंच घेऊ नका. लाईफमध्ये टेन्शन हे सारखंच आहे. टेन्शन कधीही तुमचं संपणार नाही, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. बाकी करतोय सगळं आणि आणि हो, ज्यांना ज्यांना समजलं असेल ना की कसं काय करायचं तर ते सांगितलंय मी. मॉनिटाईज असल्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही. आणि बाकी विशलिंगवर सगळे ऑल ब्रँड्स आहेत, भरपूर ब्रँड. शॉप्सी म्हणा, नायका म्हणा, काय ते आजिओ म्हणा, या अजून काही काही ब्रँड्स, भरपूर ब्रँड्स आहेत. तुम्हाला जे हवे ते प्रत्येक ब्रँड्सवर तुम्ही मागवू शकता. पण तिथे जे क्रायटेरिया आहे ते तुम्ही चेक करा. सगळ्यांना लिहिता वाचता येतं, तर ते सगळं वाचून वगैरे तुम्ही करू शकता. त्यातल्या गाईडलाईन्स बघायच्या आणि समजतं सगळं. ओके, पण मॉनिटाईज पाहिजे. तर चला, मी काही एवढी मोठी कमावती नाही आहे, जास्त कमावलेलं सुद्धा नाही आहे मी. थोडंफार मी कमावलेलं आहे, त्यामुळे त्याच्यातून तुम्हाला मी सांगितलं की काय करायचं काय नाही ते. तर चला, भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ मी खूप घाईघाईत केलेला आहे, कारण आज खरंच काहीच वेळ नाही आहे. मुलांना शाळा सुरू होत आहेत, बुक्स वगैरे आणायला जायचं आहे, कामं पडलेलं आहे, तर सगळं ओके करायचं आहे. आणि गरमी, ऊन बघून बाहेर जावं लागतं. अजूनही पाऊस पडलेला नाही आहे, सो त्याची वाट बघतोय. तर ठीक आहे, गरम पण खूप होते, पंखा बंद केलेला आहे. जर कोणाला खरं डाऊट्स असेल तर मला नक्की सांगा, मी त्याचंही निरसन करण्याचा प्रयत्न करेन. आणि अजून एक मला कमेंट होते की तुम्हाला तुमचे मिस्टर सपोर्ट करतात का, तर यस, सपोर्ट करतात. त्यांच्या सपोर्टशिवाय हे काम मला झालंच नसतं. ते सपोर्ट करतात, त्यांनी पैसे दिले म्हणून मी काम करू शकल्यानंतर आपल्याकडे कुठला पैसा, आपण गृहिणी आहोत. गृहिणीकडे पैसा असतो फक्त घरातला किराणा माल आणण्यासाठी, स्वतःसाठी चिरीमिरी काहीतरी खर्चासाठी. सो मला त्यांनी पैसे दिले म्हणून मी मिशोवर काम करू शकले आणि त्यांचा सपोर्ट आहे. सोशल मीडिया वाईटीवर काम करणं म्हणजे सपोर्ट म्हणजे कसं असतं की विश्वास असणं महत्त्वाचं आहे, जो की आहे. सो म्हणून आपण काम करू शकतो. ओके, तर चला, भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. सो बाय. आणि काम करत राहा, त्याशिवाय तुम्ही टिकू शकत नाही ह्या जगामध्ये.